एक मिनिट, तुम्ही तुम्ही ऑफिसला नाही गेलात का? का? दुपारची एक मीटिंग आहे, डिरेक्टली तेव्हाच आहे. तुला इकडे हे सगळं करताना बघितलं तर म्हटलं हेल्प करूया. मला पण बघायचं, एवढं काय यात डिफिकल्ट आहे की मला जमणार नाही? हेच ना, एवढंच करायचं ना. हे असं करून इकडे माती टाकायची. हे एवढंच ना. असं काय बघतेस? तुम्ही किती बदलला आहात ते बघते. खूप वेगळं वागतोय ना मी, कळतंय मला. स्वतःकडे बघितलं तर जाणवतं मला. अंबिका म्हणायची, आपण प्रेम साठवून ठेवलं ना तर ते कमी होतं, आणि ते व्यक्त केलं की प्रेम वाढतं. मला पण हळूहळू प्रेम कळायला लागलंय. प्रेम ही गोष्ट आयुष्यात किती गोड आहे हे मला आता कळतंय. पाडव्याच्या दिवशी तू तुझं प्रेम व्यक्त केलं होतं मीरा, तेव्हा मला ते स्वीकारता आलं नाही. तुझं प्रेम मला उशिरा कळलं. त्यानंतर ज्या ज्या गोष्टी अनन्या म्हणाली त्या त्या सगळ्या गोष्टी झाल्या. तुझा फोन नंबर पाठ झाला, तुझा आवडता रंग कळला, तुझ्या आवडत्या नावडत्या गोष्टी कळल्या. इतकंच नाही तर बाबा म्हणाले तसं मी चक्क घोड्यावर बसून तुला वाचवायला आलो. हा फक्त एक गोष्ट झाली नाही. काय? ते बाबा आणि अनन्या म्हणत होते की जेव्हा आपण प्रेमात पडतो तेव्हा फुलांचा, पाकळ्यांचा वेदाने तिची बाहुली हिच्याच खोलीत ठेवली होती, मग आता कुठे गेली? बाहुलीला कोणी बाहेर घेऊन गेलं होतं का? मीरा, एका घटिकेच्या चतुर्थ भागा इतका काळ
या बाहुलीच्या सानिध्यात यायला हवी. तसं झालं की आपोआप मीराचा रक्तचाप कमी होईल. मीरा, आता काही क्षणातच तुझा मृत्यू होईल. आज तुला कोणीही वाचवू शकत नाही.